Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology. So generally last lecture मध्ये आपण काय बघितलेलं तर प्रोसेस इंजिनिअरिंग हा चॅप्टर स्टार्ट केलाय. त्याच्यातले बेसिकली समरी जर बघितली तर आपण व्हॉट इज प्रोडक्शन बघितलं आणि सेकंड बघितलं सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, नाउ टुडे वी सी व्हॉट इज प्रोसेस प्लॅनिंग और प्रोसेस इंजिनिअरिंग. जनरली प्रोसेस इंजिनियरचं काय काम असतं ते आपण बघणार आहे. सो व्हॉट इज प्रोसेस इंजिनिअरिंग? इट इज defined as the systematic determination of methods by which the product is to be manufactured economically and competitively. म्हणजे थोडक्यात काय तर ही अशी मेथड आहे प्रोसेस इंजिनिअरिंग. आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं आहे, मॅन्युफॅक्चर करायचं आहे जे इकॉनॉमिकली असेल आणि कॉम्पिटिटिव्हली असेल, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये परफेक्ट असेल. ओके, सो इट इज कॉल्ड प्रोसेस प्लॅनिंग और प्रोसेस इंजिनिअरिंग. मग ते सिस्टमॅटिक मेथड काय आहेत, प्रोसेस इंजिनिअरिंगच्या स्टेप्स काय आहेत ते आपण वन बाय वन बघूया. मग जनरली व्हाय इट इज नेसेसरी? बिकॉज वर्किंग ड्रॉइंग्स अँड असेंब्ली ड्रॉइंग्स विथ स्पेसिफिकेशन. मग आता जनरली ह्या प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये कोणते कोणते नेसेसरी इन्फॉर्मेशन्स असतात ते आपण बघूया. ओके, सो फर्स्ट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे किंवा ह्याच्यात काय शिकायला मिळणार आहे. आपण ऑपरेशन शीट म्हणून आहे एक पार्ट, तो पण बघणार आहोत. किंवा तुम्ही आतापर्यंत ड्रॉ केलेले आहेत, तुमचा जो सब्जेक्ट होता त्याच्यात असेंब्ली डिटेल्स, त्यावेळी तुमच्याकडे एक जे ड्रॉइंग असायचं ते वर्किंग ड्रॉइंग असेल तर त्याच्यावरती बिल ऑफ मटेरियल असेल किंवा बाकीचे टॉलरन्सेस असतील, स्पेसिफिकेशन्स असतील, तर ते जे आहे ते आपण ह्या प्रोसेस प्लॅनिंगमध्ये बघणार आहोत. ओके, मग ह्याच्यात जनरली प्रोसेस प्लॅनिंगसाठी कोणते कोणते इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती आहे फर्स्ट वर्किंग ड्रॉइंग, म्हणजे जी तुम्ही ड्रॉइंग बघायचा ते वर्किंग ड्रॉइंग असेल. देन बिल ऑफ मटेरियल, हे पण तुम्ही बघितलेलं आहे ड्रॉइंग शीटवरती. ओके, देन आहे नंबर ऑफ पार्ट्स, म्हणजे नंबर ऑफ पार्ट्स पर प्रोडक्शन रन. देन नेक्स्ट आहे ॲक्युरेसी किंवा आपण टॉलरन्स म्हणू शकतो ह्याला. ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिशिंग कसं आहे ते, म्हणजे त्या प्रोडक्टचं कसं लागणार आहे तुम्हाला ते. देन मटेरियल अँड मशीन स्पेसिफिकेशन, हे पण असायचं बघा, तुम्हाला आठवत असेल तर. अँड डेटा रिगार्डिंग टूल्स. आता मग टूल्सशी रिलेटेड म्हणजे जे काय असेल ते टूल्सचं स्पीड असेल किंवा बाकीचे जे काय रिक्वायरमेंट आहे. तर जनरली प्रोसेस प्लॅनिंगमध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. नाव नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन. फंक्शन ऑफ प्रोसेस इंजिनिअरिंग और प्रोसेस प्लॅनिंग. फंक्शन अँड स्टेप्स बघणार आहोत. आता अगोदर फंक्शन बघूया. सिलेक्शन ऑफ मशीन, देन डिटरमाइनिंग द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन, combining operations wherever possible, specifying inspection stages, then specifying tools, jigs, fixtures required for the process. आता मी जे काय हे वाचलं हे आहे फंक्शन, पण जनरली प्रोसेस इंजिनिअरिंग कधी सुरू होतं? आफ्टर द प्रोडक्ट डिझाईन, म्हणजे तुमचं प्रोडक्शनचं डिझाईन जेव्हा होतं की हा प्रोडक्शन आपल्याला असं बनवायचं आहे, जेव्हा त्याचं डिझाईन तयार होतं आणि त्याचं तुम्ही ड्रॉइंग तयार करता, हे ड्रॉइंग जेव्हा त्या प्रोसेस इंजिनिअरकडे जातं तेव्हा ही तुमची स्टेप्स जी आहे प्रोसेस इंजिनिअरिंगची ती स्टार्ट होते. ओके, मग प्रोसेस इंजिनिअर त्याचा सगळा स्टडी करतो आणि मग तिथून पुढे त्याच्या स्टेप्स स्टार्ट होतात. ओके, सो जे स्टेप्स आहेत ते आता वन बाय वन बघूया. इथं ऑलरेडी बुकमध्ये दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला वन बाय वन सांगते. सो कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत? स्टडी ऑफ पार्ट ड्रॉइंग अँड इट्स स्पेसिफिकेशन, म्हणजे तुमच्याकडे जे पार्ट बनवायचं आहे त्याचं ड्रॉइंग आलेलं असणार आहे, त्यालाच पार्ट प्रिंट ॲनालिसिस म्हणतात, पीपी फॉर्मॅट म्हणतात ह्याला. जनरली कंपनीत जर तुमचं कोण असेल तर ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ओके, स्टडी ऑफ पार्ट ड्रॉइंग्स अँड इट्स स्पेसिफिकेशन, देन टू डिसाइड अबाउट द मेक और बाय अबाउट द पार्ट अंडर प्लॅनिंग. दिस डिसिजन इज कॉल्ड मेक और बाय डिसिजन. मेक और बाय म्हणजे तो पार्ट बनवायचा आहे का आपल्याला डायरेक्ट विकत कुठून घ्यायचा आहे हे डिसिजन असतो. देन सिलेक्शन ऑफ मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोसेस विच इज कॉम्पिटिटिव्ह और अँड इकॉनॉमिकल. मग ह्याच्यात कुठली प्रोसेस तुम्ही सिलेक्ट करणार आहे? ॲप्रोप्रिएट प्रोसेस जी कॉम्पिटिटिव्ह असेल आणि इकॉनॉमिकल असेल, म्हणजे तुम्हाला परवडणारी पण असेल. देन डिसाइडिंग द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स विच कंप्राइजेस द सिलेक्टेड प्रोसेस.
मग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणजे एखादा पार्ट बनवायचा आहे तर त्याचा सिक्वेन्स पहिल्यांदा त्याच्यावरती सरफेस फेसिंग होईल, मग टर्निंग होईल, देन नर्लिंग होईल. तर हे जी स्टेप्स आहेत, हा जो सिक्वेन्स आहे हा ठरवला जातो. देन सिक्वेन्स नंतर आपण काय बघतोय तर डिटर्मिनेशन ऑफ ब्लँक साईज ऑफ रॉ मटेरियल अँड लिस्ट ऑफ मटेरियल इज प्रिपेअर्ड ॲज पर द कॅपॅसिटी अँड कॅपॅबिलिटी द सुटेबल मशीन्स विथ ॲक्सेसरीज आर सिलेक्टेड. मग जो रॉ मटेरियल आहे त्याच्यानुसार मशीन सिलेक्शन करायचं. डिटर्मिनेशन ऑफ इन्स्पेक्शन पॉईंट्स ऑर स्टेजेस ऑन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग लाईन. सिलेक्शन ऑफ लेबर टूल्स म्हणजे कोण त्याच्यावरती काम करणार ते सिलेक्शन असेल. इस्टिमेशन ऑफ प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, देन कॉस्ट कॅल्क्युलेशन असेल. प्रिपरेशन ऑफ रूट अँड ऑपरेशन शीट. आता हे ऑपरेशन शीट आपण डिटेलमध्ये बघणार आहे. इज ऑल्सो कॉल्ड प्रोसेस शीट. मग ही प्रोसेस शीट काढली जाते. ओके, सो ह्या पद्धतीनं सगळं काय केलं जातं, प्रोसेस प्लॅनिंग केलं जातं आणि नंतर तो पार्ट बनवला जातो. ओके, सो दीज आर द स्टेप्स ऑफ प्रोसेस प्लॅनिंग. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे प्रिलिमिनरी पार्ट प्रिंट अनालिसिस. पीपी फॉर्मॅट पण म्हणतात ह्याला, पीपीपी अनालिसिस. सो ह्याच्यात मेन जे आहे ते आहे वर्किंग ड्रॉइंग काय असतं ते. तर आपण वन बाय वन बघूया. आता हे पीपी किंवा प्रिलिमिनरी पार्ट प्रिंट अनालिसिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ प्रोसेस प्लॅनिंग. म्हणजे प्रोसेस प्लॅनिंगमधली पहिली स्टेप आहे की जे पार्ट तयार केला आहे त्याची प्रिंट. ओके, द प्रोडक्ट डिझाईन इज कन्वेड बाय डिझाईन डिपार्टमेंट टू द प्रोसेस इंजिनियर इन द फॉर्म ऑफ पार्ट प्रिंट. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की प्रोडक्ट डिझाईन होतं आधी, त्याचं ड्रॉइंग काढलं जातं आणि ते ड्रॉइंग किंवा ते डिझाईन कुणाला दिलं जातं, प्रोसेस इंजिनियरला, आणि त्यालाच आपण म्हणतो पार्ट प्रिंट. ओके, त्यालाच ब्ल्यू प्रिंट पण म्हटलं जातं. द पार्ट ड्रॉइंग कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन. मग आता ह्या पार्ट ड्रॉइंगमध्ये वेगवेगळे इन्फॉर्मेशन असते. कोणती इन्फॉर्मेशन, कुठलं ड्रॉइंग, तर तुम्ही हे ड्रॉइंग ऑलरेडी बघितलेलं आहे. ड्रॉइंग्समध्ये तुम्ही ड्रॉ केले, डिटेल्स, असेंब्ली त्याच्यात आहे. काय काय असतं त्याच्यात, तर पार्ट जॉमेट्री असते, जॉमेट्री दिसते तुम्हाला. देन डायमेन्शन्स अँड असोसिएटेड टॉलरन्सेस दिसतात. जॉमेट्रिकल टॉलरन्सेस असतात. सरफेस फिनिशिंग स्पेसिफिकेशन असतं, म्हणजे असे जे सिम्बॉल्स असतात बघा, ह्याला आपण सरफेस फिनिशिंग सिम्बॉल्स म्हणतो. देन मटेरियल स्पेसिफिकेशन्स असतं, कुठलं मटेरियल यूज केलेलं आहे. क्वांटिटी ऑफ पार्ट्स असतं. ओके, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा होल असेल तर तिथं तुम्ही बघितले की रेडियस किती दिलेली असते, R6 आणि M10 म्हणजे ते 10 असेल किंवा सायझेस असतात. मग ह्याच्यानुसार तुम्ही काय स्पेसिफाईड करता की हे कुठलं ड्रॉइंग आहे तुमचं, पार्ट प्रिंट. ओके, सो जनरली हे सगळे बेसिकली इन्फॉर्मेशन त्याच्यावरती तुम्हाला मिळते. ओके, सो जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वर्कपीस. वर्कपीसच्या कोणते जनरल कॅरेक्टरिस्टिक, द जनरल डिस्क्रिप्शन ऑफ पार्टचं डिस्क्रिप्शन, कॉन्फिगरेशन, द मटेरियल, कुठलं मटेरियल त्या पार्टसाठी यूज करणार आहे. देन ओरिजिनिंग ऑपरेशन ऑफ द पार्ट, रेकॉर्डिंग चेंजेस इन डिझाईन, देन प्रोडक्शन वर्कपीस ड्युरिंग द मॅन्युफॅक्चर. सो दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या ह्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ह्या डिटेल पार्ट प्रिंटमध्ये त्याचा स्टडी केला जातो. ओके, डिटेल स्टडी कोण करणार आहे, मग आता हा प्रोसेस इंजिनियर. हे सगळं प्रोसेस इंजिनियर करतो. म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन लिहितो पार्टचं, देन कॉन्फिगरेशन लिहितो, देन मटेरियल कोणता म्हणजे बनवायला पार्ट पाहिजे आपण तयार असलं पाहिजे, देन ओरिजिनिंग ऑपरेशन ऑफ पार्ट, देन रेकॉर्डिंग चेंजेस म्हणजे डिझाईनमध्ये काय चेंजेस असतील ते, आणि प्रोडक्शन वर्कपीस ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग होताना परत आणि काय चेंजेस असतील, प्रोटेक्शन असतील त्याचं, सॉरी. सो दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. आता वर्किंग ड्रॉइंग. सो वर्किंग ड्रॉइंग काय आहे, तर वर्किंग ड्रॉइंगमध्ये हा सगळा जो डेटा आपण बघितला तो सगळा वर्किंग ड्रॉइंगमध्ये. ओके, वर्किंग ड्रॉइंग रेफर्ड ऑल दोज ड्रॉइंग्स आर रेफरन्स ड्रॉइंग फ्रॉम विच द पार्ट आर मॅन्युफॅक्चर. जो पार्ट बनवायचा आहे त्याचं फायनल ड्रॉइंग जे असतं ते वर्किंग ड्रॉइंग. दिस ड्रॉइंग इन्क्लूड्स द पार्ट ड्रॉइंग्स, इंडिव्हिज्युअल कंपोनंट. मग आता ह्याच्यात काय काय असणार आहे, इंडिव्हिज्युअल कंपोनंट असतो, त्याची सब असेंब्ली असते आणि फायनल असेंब्ली, सगळं एकत्र असतं म्हणून त्याला वर्किंग ड्रॉइंग म्हणतात. देन वर्किंग ड्रॉइंग कन्सिस्ट ऑफ कन्व्हेन्शन, प्रोसेस, टॉलरन्सेस, सरफेस फिनिश, मशीनिंग सिम्बॉल्स. मग ह्याच्यात सगळंच तुमचा डिटेल डेटा असणार आहे. देन वर्किंग ड्रॉइंग रेफर्ड ॲज अ वर्किंग प्रोडक्शन ड्रॉइंग्स. देन ड्रॉइंग्स रिप्रेझेंट डिटेल प्रोडक्ट, साईज, शेप, देन प्रोसेस, टूल्स, मटेरियल, हे सगळं डिटेल तुम्हाला वर्किंग ड्रॉइंगमध्ये मिळतं. आणि सिमिलरली द ऑपरेटर इज कम्प्लिटली गायडेड बाय द वर्किंग ड्रॉइंग्स. मग ऑपरेटरला जे ड्रॉइंग दिलं जातं ते कुठलं असतं, वर्किंग ड्रॉइंग. आणि प्रोसेस इंजिनियरकडे कुठलं येतं, पार्ट प्रिंट येतं, आणि याच्याकडं वर्किंग ड्रॉइंग असतं फायनल ऑपरेटरकडे जाताना. ओके, सो दीज आर द प्रिलिमिनरी पार्ट प्रिंट अनालिसिस. हा प्रोसेस इंजिनिअरिंगमधला फर्स्ट स्टेप आहे. ही फर्स्ट स्टेप जनरली पहिल्यांदा केली जाते. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज फॅक्टर्स अफेक्टिंग द प्रोसेस प्लॅनिंग. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन प्रोसेस प्लॅनिंग. सो जनरली कोणते फॅक्टर्स प्रोसेस प्लॅनिंगवरती अफेक्ट करतात,
जनरली बघतो आपण. तर फर्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन, देन डिलिव्हरी डेट्स, आपण डिटेलमध्ये बघूया वन बाय वन. प्रोसेस कॅपॅबिलिटी ऑफ मशीन, स्किल ऑफ मॅन पॉवर, देन मटेरियल, सरफेस फिनिशिंग, accuracy required and type of layout. So generally these factors are affecting on process planning. मग व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन मध्ये काय येतं, तर तुम्हाला जे क्वांटिटी तयार करायची आहे ती हाय क्वांटिटी आहे का लेस क्वांटिटी आहे, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला डिलिव्हरी द्यायची, जास्त प्रोडक्शन बनवायचं आहे किंवा कमी. मग जनरली हाय क्वांटिटी असेल, हाय क्वांटिटी प्रोडक्शनमध्ये स्पेशल पर्पज मशीन्स यूज केले जातात, म्हणजे स्पेशल पर्पजच्या मशीन्स असतात आणि त्या मशीनवरती ते हाय क्वांटिटी प्रोडक्शन तयार केलं जातं. मीडियम क्वांटिटी असेल तर तिथं तुम्ही जनरली स्पेशल टूल्स वापरता. मीडियम क्वांटिटी असेल तर स्पेशल टूल्स यूज केले जातात, आणि कमी क्वांटिटी असेल, स्मॉलर क्वांटिटी असेल तर जनरली स्टँडर्ड टूल यूज केले जातात. तर ह्या पद्धतीने व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन ठरवलं जातं. किंवा नेक्स्ट आहे डिलिव्हरी डेट्स. आता डिलिव्हरी डेट्समध्ये काय आहे, तर तुम्हाला जे प्रोडक्शन तयार केले ते कधी द्यायचे त्याच्यानुसार प्रोसेस प्लॅनिंग तयार केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल डिलिव्हरी डेट लवकर असेल, म्हणजे लगेच असेल, तर जनरली ते प्रोसेस इंजिनियरकडे जात नाही. डायरेक्ट तुम्ही जे काय आहे ते मॅन्युफॅक्चरिंग करताना डायरेक्टली ते कस्टमरकडे दिलं जातं. पण जिथे तुम्हाला वेळ आहे तर तिथे तुम्ही इकॉनॉमिकली यूज करून प्रोसेस इंजिनियरकडं ते जे काय प्रोडक्शन आहे ते दिलं जातं. ओके, तरच ते शेड्यूल केलं जातं, कारण त्याला शेड्यूल करायला तेवढा वेळ तर पाहिजे प्रोसेस इंजिनियरला. ओके, देन नेक्स्ट आहे प्रोसेस कॅपॅबिलिटी ऑफ मशीन. आता मशीन जे आहेत, टूल्स आहेत किंवा तर त्याचं मेंटेनन्स कमी असला पाहिजे किंवा मशीन्स वेल इक्विप पाहिजेत, विअर अँड टिअर कमी पाहिजे त्या टूल्सला. तर अशा मशीन्स ज्या आहेत त्या एक्झॅक्ट कॅपेबल आहेत का, तर त्या तुम्ही काय करतो, तो प्रोसेस इंजिनियर यूज करत असणार आहे. ओके, सो दीज फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन प्रोसेस प्लॅनिंग, म्हणजे प्रोसेस प्लॅनिंगच्या वेळी हा फॅक्टर यूज केला जातो किंवा हा बघितला जातो. द स्किल ऑफ मॅन पॉवर. सो जनरली जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स स्किल्ड वर्कर पाहिजेत. डिफेक्टिव्ह पार्ट्स त्यांनी कमी तयार केले पाहिजेत किंवा मॅक्सिमम ॲक्युरेट पार्ट तयार केले पाहिजेत, असे वर्कर्स तुम्ही काय करत असता त्याच्यात ॲड करत असतात. त्याच वर्कर्सला तुम्ही ते स्पेसिफिक जे काही पार्ट आहेत ते देणार आहे. ओके, सो दिस इज द फॅक्टर विच इज अफेक्ट ऑन प्रोसेस प्लॅनिंग. देन मटेरियल असेल. आता मटेरियलमध्ये काय कुठला पार्ट येईल, तर फॉर एक्झाम्पल काही अशी मटेरियल्स आहेत, एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ॲल्युमिनियम अलॉय किंवा ब्रास जे आहेत, इट रिक्वायर द हाय स्पीड मशीनिंग. हाय स्पीड मशीनिंग लागतं त्याला. मग तिथं तुम्ही मटेरियलचा पण स्पेसिफिक पॉईंट आहे तो प्रोसेस इंजिनियर बघत असतो. प्रोसेस इंजिनियर काय करेल, तर मटेरियल कोणतं आहे त्याच्यानुसार स्पेसिफिक मशीन तो सिलेक्ट करणार आहे. त्यामुळे दिस फॅक्टर्स इज मोर इम्पॉर्टंट ॲज इन अ प्रोसेस प्लॅनिंग. सिमिलरली नेक्स्ट आहे सरफेस फिनिशिंग. आता काही पार्ट्सला हायली सरफेस फिनिश लागतं, काही पार्ट्सला रफ लागतं. मग त्याच्यानुसार काय केलं जातं, मशीन सिलेक्ट केलं जातं, त्याच्यानुसार ॲडिशनल ऑपरेशन सिलेक्ट केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पार्टवरती ॲडिशनल फाईन सरफेस फिनिशिंग केलं जातं. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस प्लॅनिंग, म्हणजे प्रोसेस प्लॅनिंगमध्ये हा फॅक्टर पण तो प्रोसेस इंजिनियर बघणार आहे. देन ॲक्युरेसी रिक्वायर्ड, म्हणजे जो पार्ट तुम्ही बनवणार आहे तो हायली ॲक्युरेट, म्हणजे तुम्हाला किती ॲक्युरेसी त्याची रिक्वायर आहे. काही वेळेस लेस व्हेरिएशन असतं, म्हणजे थोडंफार ॲक्युरेट परफेक्ट नसला तरी चालतात, पण काही पार्ट एक्झॅक्ट ॲक्युरेटच लागतात. मग तिथं तुम्हाला तो प्रोसेस प्लॅनर जो आहे तो टॉलरन्स प्लस मायनस जो आहे तो परफेक्ट टॉलरन्स देईल. ओके, देन टाईप ऑफ लेआउट असेल. सो दीज आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन प्रोसेस प्लॅनिंग. ओके, सो थँक्यू स्टुडंट. नेक्स्ट पॉईंट इज कवर्ड इन नेक्स्ट लेक्चर. ओके.